नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7। मैं अनुराग नंदकिशोर शिंदे। बढ़ते आज की कुछ ताजा खबरों की ओर। वाशिम जिले के कारंजा तहसील स्थित आने वाले ग्राम विलेगांव के किसानों को 24 घंटे बिजली सप्लाई न मिलने पर काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। ग्राम विलेगांव के लाइनमैन कामन कर नशे में धुत रहने के कारण किसानों के खेत में गेहूं हरभरा फसल बिना पानी की सूख रही है। इस बात की शिकायत विद्युत वितरण के उप अभियंता दुधे इनको थी, लेकिन किसानों की शिकायत पर कोई असर नहीं पड़ा। इस कारण किसानों को बड़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। विलेगांव के किसानों की मांग है कि उन्हें 24 घंटे बिजली सप्लाई दिया जाए और अगर किसानों की मांग अगर पूरी नहीं हुई तो किसान उपोषण का मार्ग अपनाएंगे। शेतकरी विळेगाव येथील रहिवासी आहोत। आमचं कृषी फीडर जे आहे हे रात्री 3 दिवस आणि 4 दिवस दिवसा असते, परंतु आमच्या इथे जे प्रशांत कामनकर म्हणून जे लाईनमन आहे ते 24 तास दारू पिऊन असते असं गावकऱ्याचं म्हणणं आहे। आणि ते फोनला रिस्पॉन्स देत नाही आणि त्यांना डीपीचं माहीत नाही, काहीच माहीत नाही, ते मेंटेनन्स काही करत नाही व्यवस्थित। म्हणून आम्ही आता कंटाळून एमएससीबी ऑफिसला आलो। हे ऑफिसही बंद आहे, ते ऑपरेटर म्हणते आम्हाला आतमध्ये येऊ नका, आम्ही कुठे जायचं असा आमचा शेतकऱ्याचा हे आहे प्रश्न आहे। म्हणून आमची लाईन जी आहे ही सुरळीत करण्यात यावी हीच आमची विनंती आहे। इंजिनियर साहेब पण नाही आहे इथं, ते म्हणे 11 वाजता येतो। आम्ही त्यांची वाट पाहत इथं बसलेला आहे। आता गहू हरभरे आम्ही पेरून बसलेला आहे, डुकरं त्याच्यावर ताव मारून राहिले। रात्री आम्हाला इचुकाट्यातनी सर्पदंश याचा भीतीनं बाळगता ते रखवालीसाठी जावं लागते आणि लाईनची वाट पाहत बसावं लागते। इथं लाईन तिथं 10 10:30चा टायमिंग आहे। 10:30 वाजता शेतात गेलं तर लाईन बंद असते, फॉल्ट काढत नाही। 6 8 तास यांना फॉल्ट काढायला पाहिजे। एवढी मोठी प्रगत टेक्नॉलॉजी असून या टेक्नॉलॉजीचा काही उपयोग घेत नाही। म्हणून आमची अशी कळकळीची विनंती आहे की आमची जी लाईन आहे ती व्यवस्थित देण्यात यावी। बाकी काही आजूबाजूच्या गावांना 24 तास लाईन आहे, पण आम्हाला 8 तास आहे, पण 8 तासही व्यवस्थित मिळत नाही। याची आधी तक्रार वगैरे केली होती का? तक्रार खूप वेळ केलेली आहे। तक्रार आम्ही साहेबाला फोन करून वाशिमला फोन केला, कारंजाला फोन केला, इथं फोन केला, पण ते आहे तेच स्थिती आहे। म्हणून आम्ही आज कंटाळून इथे आलेलो आहे। 8 तासापैकी किती लाईन भेटते? 8 तासापैकी आम्हाला 4 तासही मिळत नाही, कधी 7 तास मिळत नाही, म्हणजे चालूच असते। काय उत्तर देऊ? 3 दिवस झाले बंदच आहे। 3 दिवस झाले तर बंदच आहे सगळं। म्हणून आम्ही इथं आलेलो आहे। आता हरभरे पेरून आहे, आमचे गहू पेरून आहे। जर नाही झालं तर आम्हाला उपोषणावर बसल्याशिवाय पर्याय नाही। काय करणार आहे? सगळं याच्या भरोशावरच आहे। एक तर भाव नाही आहे पिकाले, म्हणून आम्हाला रात्रीचे दिवसाचे भाव नाही. वाशिम से नरेंद्र बोरकर की रिपोर्ट, महान्यूज 7।